नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर आपण रथसप्तमी का साजरी करतो आणि त्या दिवशी पूजा कशी करावी किंवा कशी केली गेली पाहिजे, दूध का ओतू घालवतो, ही सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर हिंदू मान्यतेनुसार या दिवशी सूर्याचा जन्म झाला होता. आदिती आणि काश्यप यांचा पुत्र म्हणजेच सूर्यदेव होय. रथसप्तमीच्या दिवशी सूर्याचा जन्म झाला आणि सर्व ब्रह्मांड उजळून निघालं. सूर्यदेवाचे सामर्थ्य तर सर्वांनाच माहीत आहे, पण पुराणातही याबाबतीत अनेक कथांचा उल्लेख आढळतो. हिंदू पुराण कथेनुसार एका महान राजाकडे त्याचे राज्य चालवण्यासाठी वारस नव्हता. तेव्हा त्याने देवाजवळ प्रार्थना केली. प्रार्थनेनुसार त्याला पुत्र प्राप्ती झाली. मात्र त्याचा पुत्र जन्मांतर सतत आजारी पडू लागला. तेव्हा त्या राजाला एका साधूने रथसप्तमीच्या दिवशी पूजापाठ करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पूजापाठ केल्यावर राजाचा मुलाचे आरोग्य सुधारले. रथसप्तमीलाच काही जण माघ सप्तमी, आरोग्य सप्तमी, माघ जयंती, अर्क सप्तमी, पुत्र सप्तमी अथवा सूर्य जयंती असंही म्हणतात. सूर्य हा भगवान विष्णूंचा अवतार असल्यामुळे त्या दिवशी सूर्यनारायणाची पूजा केली जाते. महाराष्ट्रात मकर संक्रांतीला महिला हळदी कुंकवाचे वाण एकमेकांना देतात. हा समारंभ मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत करण्याची पद्धत आहे. वसंत ऋतूच्या आगमनानंतर येणाऱ्या रथसप्तमीच्या दिवशी दक्षिण भारतात मोठ्या उत्साहात सूर्यपूजा केली जाते. दक्षिणेत या सणाला ब्रह्मोत्सव असं म्हणतात. तिरुपती बालाजी, बिहार, ओडिसा आणि झारखंडमध्ये या सणांचे एक वेगळेच महत्त्व दिसून येते. निसर्गाच्या मुख्य घटक असलेल्या सूर्याची उपासना आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच रथसप्तमी देखील भारतातील विविध राज्यात विविध पद्धतीने केली जाते. पुराणात सांगितल्यानुसार या दिवशी पूजापाठ केल्याने संतान प्राप्तीसुद्धा होते. म्हणूनच या सणाला आरोग्य सप्तमी अथवा पुत्र सप्तमी असंही म्हटले जाते. सूर्य हा निसर्गातील सर्वात मोठा तारा असून तो स्वयंप्रकाशित आहे. शिवाय सर्व ग्रह आणि ताऱ्यांसोबत तो अवघ्या विश्वाला स्वतःचा प्रकाश आणि उष्णतेने उजळून टाकतो. साहजिकच ज्याच्या सत्तेने सर्व निसर्गचक्र सुरू आहे, अशा सूर्यदेवाची मनोभावे पूजा करण्यासाठी रथसप्तमी साजरी केली जाते. तर तुम्हाला पहिली सकाळी छान उठून आंघोळ करून सूर्यदेवतेला अर्घ द्यायचा आहे. तर तांब्याच्या कलशात पाणी, लाल अक्षता, हळद कुंकू, लाल फूल, तीळ आणि चंदन घालून सूर्यदेवतेला आपण अर्घ द्यायचा आहे. या वेळेला तुम्ही सूर्याचा मंत्र म्हटला तरी चालेल, किंवा ओम भास्कराय विद्महे दिवाकराय धीमहे तन्नो आदित्य प्रचोदयात असंही तुम्ही म्हणू शकता. तर आजकाल फ्लॅट सिस्टम असल्याने तुम्ही गॅलरीत किंवा तुमच्या देवाच्या इथं ही पूजा करू शकता. इथं एक छान तुम्हाला चौरंग घेऊन त्यावर लाल कपडा किंवा पिवळा असेल तरीही चालेल. तुमच्याकडं जर सूर्यदेवाची प्रतिमा असेल तरीही चालेल, नसेल तर तुम्ही गुगलवरून सूर्यदेवाची प्रिंट काढून त्याला लॅमिनेट करून घेऊ शकता. इथं मी छान चौरंग मांडलेला आहे, दिवा प्रज्वलित केलेला आहे. इथं आपल्याला पहिली गणपती पूजन करायचं आहे. छान गणपतीला मी ऑलरेडी अभिषेक घालून घेतलेला आहे. खालती अक्षता ठेवून छान गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून त्याला अष्टगंध शेंदूर लावून त्यानंतर किंवा हळद कुंकू लावून त्यानंतर एक छान लाल फूल आपल्याला व्हायचं आहे आणि गणपती बाप्पांची इथं छान पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला गूळ खोबऱ्याचा तुम्हाला इथं नैवेद्य दाखवायचा आहे. बघा, आता आपल्याकडे मी तुम्हाला म्हटलं जर फोटो असेल तर तुम्ही ठेवू शकता, नसेल तर मी इथं जसं सूर्याची प्रतिमा काढली आहे किंवा सूर्याची जी रांगोळी काढली आहे, प्रतिमा नाही पण सूर्याची जी रांगोळी काढली आहे तशीही तुम्ही रांगोळी काढू शकता. कारण माझ्याकडे आत्ता फोटो नाही आहे, म्हणून मी इथं छान सूर्यदेवतेची रांगोळी काढते आहे. तर त्याला छान गोल सर्कल काढून त्यामध्ये त्यांना छान डोळे, नाम, मिशा, तोंड आणि जी किरणं आहेत ती आपल्याला छान काढायची आहेत.
तुम्हाला इतर अणुबाई आणि गोपद्मसुद्धा काढून त्यावर छान तुम्ही हळदी कुंकू घालून छान फूल वाहा आणि तुम्ही असंही म्हणजे अशी ही पूजा तुम्ही करू शकता. म्हणून मी इथं तुम्हाला मुद्दामून रांगोळी काढून दाखवलेली आहे. त्यानंतर आपल्याला सप्तधान्याचा सेपरेट वाटीमध्ये किंवा आपण जे बुडकुले घेतो त्यामध्ये आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. इथं तुम्ही कुठलेही धान्य घेऊ शकता, फक्त तीळ आणि गूळ घ्यायला विसरू नका. इथे सप्तधान्याला खूप महत्त्व आहे, कारण सूर्यनारायणाच्या रथाला असणारे 7 घोडे, आठवड्यातील 7 वार आणि 12 चाके हे 12 राशी दर्शवतात. तर इथे आपण सप्तधान्याला फूल आणि हळदी कुंकू घालून वाहून पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला सूर्यदेवतेची रथाची रांगोळी काढायची आहे. रथसप्तमीच्या दिवशी सूर्याच्या किरणातून प्रक्षेपित होणाऱ्या तेजतत्वात्मक लहरी दुधातून सुगडाभोवती निर्माण होणाऱ्या पोषाकडे आकर्षित झाल्याने ते दूध प्रसाद बनते आणि ते आपण ग्रहण केल्यामुळे आपले आरोग्य चांगले होते. बघा, पूर्वी चुली होत्या सो आपण त्यावर करायचो, पण आता तुम्ही गॅसवर केलं तरी पण चालेल. फक्त तुम्ही शेगडी छान धुवून पुसून पूजा करून धूप आणि दीप आणि उदबत्ती ओवाळून एक फूल अर्पण करून घ्यावे. त्यानंतर छान गॅसची पूजा करा. या सुगडामध्ये तुम्ही थोडेसे तांदूळ, दूध आणि साखर घातली तरी चालेल, का सांग आपण खिरीचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकतो. तर छान ते गॅसवर ठेवा, छान दूध ओतू घालवा गॅसवरती. त्यानंतर हे आपल्याला इथं तुम्ही बघत असाल तर इथं छान दूध ओतू गेलेलं आहे. मी गॅस बंद केलेला आहे. त्यानंतर हे आपल्याला जी आपण रांगोळी काढलेली होती त्यासमोर एक मंडल करून त्यावरती हे बुडकुलं ठेवून किंवा सुगड ठेवून आपल्याला रथाच्या रांगोळीला नैवेद्य दाखवायचा आहे. तर इथं छान नैवेद्य दाखवून घेतलेला आहे आणि इथं आता पूजा आपली संपन्न झालेली आहे. हा तुम्ही नैवेद्य किंवा हा प्रसाद तुम्ही घरातल्या सगळ्यांना तुम्ही देऊ शकता. आणि अशीच तुम्ही छान रथसप्तमीला पूजा करा, म्हणजे तुमचं आणि तुमच्या घरातल्यांचं आरोग्य खूप छान राहील आणि घरी एक छान प्रसन्न वातावरण निर्माण होईल. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.